योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यात खळबळ। पॅराडाइज रिसॉर्टच्या वीज चोरी प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। महावितरणच्याच अधिकाऱ्यांविषयी संशयाचे धुके। राजगुरुनगर। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वांद्रा येथील प्रसिद्ध पॅराडाइज रिसॉर्ट लेकवर सुरू असलेल्या कोट्यावधींच्या वीज चोरीचा पर्दाफाश झाला आहे। या प्रकरणी महावितरणच्या पाईट शाखेचे कनिष्ठ अभियंता अजय पोफळे यांनी रिसॉर्ट मालक भाग्यश्री राजेंद्र भालेराव यांच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दाखल केली आहे। मात्र या कारवाईत महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच वीज चोरांना पाठीशी घालण्याचा आणि गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक संशय आता व्यक्त केला जात आहे। भरदुपारी महावितरणचा छापा। प्रस्तावित उरण कर्जत पाईट शिरूर महामार्गामुळे आणि भीमाशंकर अभयारण्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगर रांगामुळे वांद्रा हा भाग पर्यटनाचे केंद्र बनला आहे। याच भागात भाग्यश्री भालेराव यांच्या मालकीचे पॅराडाइज रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टवर राजरोसपणे वीज चोरी सुरू असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे राजगुरुनगर विभागाचे उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे, कनिष्ठ अभियंता अजय पोफळे आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने भरदुपारी थेट रिसॉर्टवर छापा टाकला। या छाप्यात वीज चोरीचा प्रकार रंगेहात उघडकीस आला। उच्चपदस्थ पतिराज आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत। मिळालेल्या माहितीनुसार वीज चोरी उघडकीस आल्यानंतर नियमानुसार रिसॉर्ट मालकांना 2 वर्षांच्या वीज वापरापोटी दंडात्मक कारवाईसह 8,02,870 रुपयांचे बिल थांबवण्यात आले होते। कायद्यानुसार हे बिल 48 तासांच्या आत भरणे बंधनकारक होते, अन्यथा तात्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते। मात्र तब्बल 10 दिवस उलटून गेले तरी रिसॉर्ट प्रशासनाने बिल भरले नाही आणि अधिकाऱ्यांना चक्क ठेंगा दाखवला। दडपशाहीचा प्रयत्न आणि माध्यमांचा हस्तक्षेप। संबंधित संशयित महिला आरोपीचे पती हे उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याने हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा जोरदार प्रयत्न झाला। सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी जेव्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला तेव्हा केवळ 4 लाखांची वीज चोरी पकडली अशी जुजबी आणि खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून करण्यात आला। प्रसारमाध्यमांनी वृत्त लावून धरल्यानंतर अखेर अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली। पुन्हा आकडे टाकून चोरी, अधिकाऱ्यांचा कानाडोळा। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महावितरणने छापा टाकून वीज चोरी पकडल्यानंतर आणि 8 लाखांचे बिल देऊनही या रिसॉर्टवर पुन्हा उघडपणे आकडे टाकून वीज चोरी सुरू करण्यात आली होती। याचे थेट पुरावे जागरूक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। मात्र तरीही अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला। त्यामुळे महावितरणचे अधिकारीच या वीज चोरांचे पाठीराखे आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। कारवाईत मोठे गौड बंगाल। प्रत्यक्षातील पसारा आणि कागदपत्रात तफावत। हे रिसॉर्ट गेल्या 5 वर्षांपासून व्यावसायिक तत्वावर सुरू आहे। तरीही तिथे व्यावसायिक मीटरऐवजी घरगुती मीटर वापरून 5 वर्ष चोरी केली गेली। असे असताना अधिकाऱ्यांनी केवळ 2 वर्षांचेच वीज बिल का आकारले? हा पहिला संशय आहे। तसेच दाखल फिर्यादीत आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील पसाऱ्यात मोठी तफावत आढळली आहे। बांद्रा परिसरातील स्थानिक आदिवासी आणि शेतकऱ्यांना पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना दुसरीकडे मात्र बाहेरील बड्या धेंडांनी, राजकीय वजन असलेल्या व्यक्तींनी आणि अधिकाऱ्यांनी या भागात जमिनी घेऊन अलिशान फार्म हाऊस आणि बंगले उभारले आहेत। पॅराडाइज रिसॉर्टवर झालेल्या या कारवाईमुळे आणि परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या वीज चोरीचा भांडाफोड झाल्यामुळे अशा सर्व बड्या वीज चोर धेंडांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणात खेड पोलीस आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा
न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकळकर यांनी. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.